माध्यमातून चांगली राहील यासाठी आणि सध्या क्वालिफाय मॅच तुम्हाला सर्वांना आवडेल असे दोन संघर्ष मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर नेहमीच म्हटलं जातं वेळ खरं तर प्रत्येकाची येते आणि आज वागरपाडा चषकामध्ये या दोन संघांची वेळ जी मात्र या स्पर्धेच्या क्वालिफाय सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी आली आहे. पण इथून एक संघ सुपर 4 मध्ये जाईल म्हणजे एका ट्रॉफीचा दावेदार ठरेल आणि एक टीम या वेळेमधून खरं तर पराभवाच्या छायेत जात असताना पाहायला मिळेल. त्यामुळे अगदी हा क्वालिफाय सामना अगदी कशा पद्धतीचा होईल, कोणाला यशस्वी क्षेत्र प्राप्त होईल, कोणाला अपयशस्वी क्षेत्र मिळेल हे मात्र इथून जरूर आपण पाहणार आहोत. जिंकलेल तो खरं तर आनंदाने खरं तर नक्कीच आज सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्या टीमच्या सोबत स्टेटसला फोटो टाकेल आणि जो पराभव होईल तो मात्र या स्पर्धेमधून अगदी या सामन्यामधून काहीतरी शिकेल हे मात्र जरूर. जाऊया मॅचच्या दिशेनं. क्वालिफाय सामना दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा ओम साहेब वागेरपाडा क्रिकेट संघ आयोजित वागेरपाडा चषकाच्या या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळच्या सत्रामध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. अतिरिक्त चेंडू खेळपट्टीवरती गोलंदाज इथे फेकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑलमोस्ट गोलंदाजाचा एल्बोवरती इथून रिॲक्शन गोलंदाजी करत असताना आपण पाहताय गोलंदाज यशवंतच्या इथे घेतला गेलाय. बाळा सर हा चेंडू चेक करायचा की नेक्स्ट? पुढचा चेंडू चेक केला जाईल. ऑलमोस्ट आपण बघू शकता यशवंत मैदानावरती गोलंदाजी करतोय. हा चेंडू पडल्यानंतर बाउन्स भरपूर चांगला प्राप्त झालेला आहे. अगदी जरूर हा चेंडू चेक केला जातोय. थ्रोसाठी जो रिॲक्शन मैदानात आतमध्ये घेतलाय तालिमी या टीमने तो इथे टेक्निकल रूम मध्ये थोडीशी चर्चेमध्ये चेक केला जातोय. आणि इथे जर अँगल आला तर गोलंदाजी करत असताना मैदानावरती यापुढे यशवंतच्या विरोधात कशा पद्धतीने इथे हा रिॲक्शन घेतला जाणार नाहीये आणि जर कदाचित हा सिग्नल बाटीकडे टीमच्या माध्यमातून सक्सेस ठरला तर अगदी आपण बघू शकतात मग इथे गोलंदाज यशवंतचं हे चारित्र्य कदाचित संकटामध्ये जाईल. मग इथे चेक केलं जाईल.
गोलंदाज इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करू शकतायत हे मात्र दोन्ही पंचांनी डिस्कस करून सांगितलंय. अगदी एल्बो जो आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज यशवंतचा, तो जर पाहायला गेला तर इथून परफेक्टली लिगली पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय डॉट बॉल येतोय स्कोरबोर्डला, एक धाव जे मात्र या धावफलकावरती. यशवंतच्या माध्यमातून बॉर्डर खेळपट्टीवरती आपण रोशनला पाहताय. इथे बॅटिंग करत असताना खेळपट्टीवरती सामना खूप महत्वाचा आहे. अगदी मी सामिक फटका बसलाय. लॉंगॉनचे फिल्डर थोडेसे मिस्टेक करतात. दुसऱ्या धाब्यासाठी निघालेत. बॅटर जे झोनला क्लोज फेकी क्विकली केले आणि आता इथून तिसऱ्या पंचांची मदत घेतली, चेक केलं जाईल बॅटर खेळपट्टीवरती सेफली पोहोचलेत की अपुरे पडलेत इथून पाहिलं जातं टेक्निकल रूम मध्ये. दोन धावाच्या मात्र त्या बॉलवरती मिळाल्या जातील. बॅटर खेळपट्टीवरती रोशनच्या माध्यमातून स्कोर बोर्डला नालिंबी अविनाश या टीमच्या स्कोर बोर्डला आपण बघतायत. अगदी तीन धावा धावफलकावरती आहेत. क्वालिफाय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये इथून सुरू राहिलाय. वेगवान चेंडू पडल्यानंतर बाउन्स मिळतोय खेळपट्टीवरती. त्या चेंडू अतिरिक्त पाहायला मिळेल. ऑलरेडी आपण खेळपट्टीवरती बघू शकतात सध्या तरी यशवंत गोलंदाजी करतात राजे ग्रुप अडिवली टीम कडनं. पुढे ठेवले कडेकडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिग फटका बसलाय. झेलची संधी मिड ऑफ डाऊन दी बॉल पकडला जाईल. मॅचची प्राइजेस विकेट रोशन बाटीचे. झालेत खेळपट्टीवरती आपण पाहू शकता. या दरम्यान अगदी या डाबामध्ये जगन इंटर झालेला पाहायला मिळेल. ओमसाहेब वागेरपाडा क्रिकेट संघ आयोजित वागेरपाडा चषक ही मानाची ट्रॉफी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आहे. यशवंत बॉलिंग ट्रॅकवरती वेगवान चेंडू, इथे देखील डॉट बॉल. गुडलेन स्पॉट मैदानाच्या आतमध्ये फॉलो केले आणि बरोबर खेळपट्टीवरती मात्र इथे डॉट बॉल जो मात्र अगदी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये यशवंतच्या माध्यमातून येतोय. सामना जबरदस्त खेळला जातोय सध्या राजे ग्रुप आडिवली टीम कडून. पुढे ठेवले लॉगॉनला खेळण्याचा प्रयत्न, दाबाची संधी क्लोज. बॅटर जगनला सोडावं लागेल मैदान. रिस्क पाऊल मैदानाच्या आतमध्ये ठरले महागडं आणि पश्चाताप लागलाय नालिंबी टीमला. जगन बाद.
मौल्यत मैदानावरती बॉलिंग मार्क वरती आकाश दाखल झाल्यास स्ट्रायकर एंडला बार्डर मैदानामध्ये अविश्वासला आपण बघताय. क्वालिफाय सामना आहे जो जिंकणार तो आजचा फॉर्मॅट मधला सर्वाधिक सक्सेसफुली संघ राहील. आणि सध्या आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये या 8 टीमच्या माध्यमातून जो आजचा लॉट्स होता त्यामधील हा अगदी अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 संघ नॉकआउट मधून बाहेर गेलेत आणि हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये ही क्वालिफाय मॅच मात्र खेळत असताना आपण पाहू शकतोय. मैदान के बीच बडा मुकाबला इथे आपण बघू शकताय. सध्या 15 धाबा स्कोरबोर्डला आहेत. मोठ्या मंचावरचा मोठा शिलेदार कोण असेल हे पाहायचंय. नो बॉल. आकाश मैदानावरती गोलंदाजी करतायत. इथे आपण बघू शकतात सध्या तरी अधिकचा हाईटचा चेंडू डिलिव्हर्ड केलाय खेळपट्टीवरती गोलंदाज आकाशने आणि ऑलमोस्ट आपण बघू शकाल 9 चेंडू. हो इथे देखील बेसामिंग फटका बसलाय समोरच्या दिशेला. इथून पुढेच एकदा फलंदाज अविनाश सपाटमधून पॉइंट कव्हर रिझर्व मध्ये फटका जबरदस्त आपण बघताय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. मिळाल्या जातील 3 धाबा. टार्गेट मोठं बनवावं लागेल आणि त्याच टार्गेटच्या अगदी प्रकृतीमध्ये सध्या तरी फलंदाजी केली जाते. बॅटर मैदानामध्ये आपण बघू शकाल अगदी अविनाशच्या बॅटमधून 3 धाबा येत आहेत स्कोरबोर्डला. नालिंबी संघ अगदी डबल डिजिट 10 या स्कोरबोर्ड वरती मात्र इथे पोहोचलेला आपण बघताय. आकाशच्या या षटकाचा विचार केला तर एक अतिरिक्त चेंडू टाकलाय आणि त्याचमुळे इथे आपण पाहू शकाल परफेक्टली आणि बरोबर त्याच्यानंतर 3 धाबा आणि आता पुढेच एकदा खेळपट्टीवरती हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. आज राजे ग्रुप आडिवली संघाने आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अगदी 2 सामने तर ऑलरेडी जिंकलेत आणि याही सामन्यामध्ये गोलंदाजी मात्र खूप चांगली होती आहे. पुढे ठेवतात वेगवान चेंडू. इथे देखील डॉट बॉल. सामना मात्र मैदानावरती आपण बघू शकाल 1 सेट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नालिंबी अविनाश या टीम समोर मात्र खूप कठीणच दिसतोय. फर्स्ट इनिंग मध्ये लक्ष बनवलं तर कदाचित बॅटल इंटरेस्टेड राहू शकेल बट धाबाच बनवला नाही तर 1 हँडेडली हा सामना जिंकू शकेल. सेकंड इनिंग मध्ये आडिवली टीम आणि त्या बॅटर रवी बाद डीजे. अगदी 10 धाबा दाफल का भरते. त्याचबरोबर अगदी कुंदेगावचे उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर जर पाहिलं गेले तर एक गोड व्यक्तिमत्व आमचे सदानंद दादा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर द्या प्लीज. ऑर्गनायझिंग कमिटी तुमच्यापर्यंत थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. हो गोलंदाज आकाश मैदानाच्या आतमध्ये. संजयला मात्र इथून भरपूर हरकत केली या बॉलने. विकेट. विकेट. मैदानामध्ये 2 षटकांचा खेळ संपला. अंतिम षटक इथे शिल्लक राहिलेला पण बघताय. राजे ग्रुप आडिवली संघ मैदानावरती इथे चांगला खेळ करत असताना आपण पाहताय. चला वेळ खर्च करू नका. मैदानावरती गोलंदाजी करणारा आडिवली संघ
10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय नालिंबी अविनाश हा संघ. अंतिम षटकामध्ये गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. कबड्डीमध्ये आपण स्ट्रायकर एंडला फलंदाज अविनाशला बघतोय. या षटकामध्ये अधिकच्या धावा घ्याव्या लागतील. बॅटर अविनाश या खेळाडूला अगदी या नालिंबी संघासाठी आउटसाइड द लेग स्टिक अतिरिक्त चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना नालिंबी संघावरती भरपूर मोठं संकट जे मात्र इथून फिरलं जाते. आजूबाजूला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल गोलंदाजी करत असताना राजगुरू आडिवली टीमने खूप मोठं संकट तयार केले. लॉप करतात चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक होते, बदले दर्शक आणि दर्शक राहिले या फटक्याचा दिवाना. एका डब्यावरती चेंडू सीमा पार. 4 धावा. टीमला हाफ ट्रॅकर वेग बदनाटे तेज सरार डॉट बॉल. क्वालिफाय सामना 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि ऑलमोस्ट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत परफेक्टली अगदी डाबामध्ये गोलंदाज विशाल चांगली गोलंदाजी करतोय. स्पेशली जर पाहायला गेलं तर मेन कॅमेरामॅन आमचे अगदी देवादादांचं देखील कौतुक करावं लागेल. कारण खूप चांगली कॅमेरा वर्किंग ते करतात. ब्रदर स्पोर्ट्स या लाईव्हसाठी करतायत. आणि एक्झॅक्टली डायरेक्टली जर पाहिलं तर चेंडूवरती जे नाव आपल्याला पाहायला मिळतंय कोणत्या करदर कंपनीचा चेंडू आहे तेही आपण बघू शकाल. निवा कंपनीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. निवाचा टेनिस बॉल सो मात्र परफेक्टली नावामध्ये अगदी पारदर्शक करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. देवा दादा नक्कीच खूप चांगलं काम तेही करतायत. व इथे शबलोन करण्याचा प्रयत्न. कमिटमेंट चांगली आहे. समोर फलंदाज पुन्हा एकदा हरकत जरूर केलेली पाहायला मिळाली. बॉलने सिंगल मिळाली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न. अतिरिक्त चेंडू प्लस एक सिंगल, एक विकेट. 2 धावा येत आहेत या चेंडूवरती. 1 विकेट. त्यानंतर स्कोरबोर्डला नालिंबी क्रिकेट संघाच्या पाहायला मिळते आहेत 19 धावा धावफलकावरती. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्रायकर एंडला येण्याचा प्रयत्न मैदानामध्ये खेळपट्टीवरती तिथे अविनाशने केलेला आपण बघताय. आणि बघता बघता इथे आडिवली संघाने मात्र गोलंदाजी मधून चांगला खेळ केला आहे. आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू इथे मैदानामध्ये फेकला जातोय. एकसा दाबेने धावफलकावरती आपण बघाल डबल डिजिट नालिंबी अविनाश हा संघ आपण पाहिला. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 या धावफलकावरती. आज फलंदाजांनी या महत्वाच्या मॅच मध्ये नालिंबी संघासाठी चांगलं योगदान दिलं नाही. फुल टॉस मिसाबिंग फटका बसला. झेलबाची संधी. आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक यशस्वी क्षेत्ररक्षक कोण असेल तर राजे ग्रुप आडिवली संघाच्या या क्षेत्ररक्षकाचा मी उल्लेख करेन. अगदी वासुदेव जबरदस्त बिल्डिंग. आज अधिकचा मिस्टेक करदर या खेळाडूच्या माध्यमातून दिसला नाही आहेत. भरपूर चर्चा याही खेळाडूच्या आपण फिल्डिंगच्या माध्यमातून होत असताना पाहिली आहे. करदर नेहमीच म्हटलं जातं बॅटिंग जरी मिळाली नाही, फलंदाजी जरी मिळाली नाही, गोलंदाजी जरी मिळाली नाही तरी सुद्धा जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण देखील हे तितकंच महत्त्वाचं असतं तुमच्या संघासाठी. आज एक फिल्डर म्हणून करदर या खेळाडूचा नेहमीच उल्लेख करेल की जबरदस्त चर्चा आज आपल्या संघासाठी याही खेळाडूने आपल्या खेळाच्या माध्यमातून दाखवली आहे. पहिलं सत्र संपले. स्कोरबोर्डला धावफलकावरती फक्त आणि फक्त बनल्या त्या म्हणजेच
20 धाबा आणि 21 धाब्याचे लक्ष इथे चेसिंग करत असताना पाहायला मिळणार आहे. राजगुरू पाडवली संघ फिल्डिंग सेट करा नालिबी टीम. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. डीजे अगदी आपण बघताय 21 धाब्याचा पाठला मैदानावरती करत असताना पाहायला मिळेल. अगदी सध्याच्या घडीला मात्र राजगुरू भाडिवली संघ बॅटर विशाल आणि त्याच्या सोबतीला आपण बघताय गणेश हे दोन फलंदाज इथे दाखल झाले. चला वेळ खर्च करू नका. नालिबी टीम फिल्डिंग सेट करा मैदानावरती लगेचच. लो स्कोरिंग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. अगदी या लो स्कोरिंग डाबामध्ये सध्या चेसिंग कन्फर्म केली जाईल का राजगुरू भाडिवली टीम कडून. क्वालिफाय सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस रात्र करतर कशासाठी मेहनत केली जाते तर यासाठी आणि सध्या मैदानावरती आपण बघू शकाल हा क्वालिफाय सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं जो प्रॅक्टिस मध्ये करतर असं तो नेहमीच परफेक्ट दिसतो आणि सध्या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत राजगुरू भाडिवली संघ आज परफेक्ट दिसलेला या मैदानावरती. नालिबी संघ अपोजिट बघायला मिळेल. अभि नाही तो कभी नाही कारण प्रत्येकी स्पर्धा वर्षाचे 365 दिवस एक एक काळ आणि एक एक क्षण जुरून करदर येत असते आणि सध्या आपण पाहू शकताय हा क्षण तुमच्यापर्यंत कधी लवकर येईल हे मात्र माहीत नाहीये. म्हणून त्यामुळे आज झालं तर आजच इथे चांगला खेळ करणं गरजेचं आहे आणि मैदानामध्ये आपण बघू शकाल 18 बॉल 21 धाबा डिफेन्स करत असताना नालिबी टीम फर्स्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अविनाश. पहिलाच बॉल कमी गतीचा चेंडू बॅटर स्ट्रायकर एंडला गणेशला आपण पाहताय डॉट डिलिव्हरी. ती वारंवार मैदानावरती अशीच गोलंदाजी राहिली तर बरोबर या सामन्यामध्ये आपण पाहू शकताय परफेक्टली अंतिम ओव्हर पर्यंत हा सामना जाऊ शकतोय. सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये आपण हा मणपुरागस टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम एन्जॉय करतोय. कमी गती आहे फलंदाज मैदानावरती गणेशला इथून थांबवलं जाते आणि ऑलमोस्ट मैदानावरती आपण बघताय 2 चेंडू डॉट
खेळपट्टीवरती आपण पाहू शकाल मैदानावरती इथे दोन चेंडू अगदी गोलंदाज मैदानावरती सध्या तरी आपण पाहू शकतायत अतिरिक्त चेंडू फेकतायत 2 बॉल 2 धाबा अशा मात्र इथे अंकी 2 सण आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डला 2 रन्स राजगृह आडिवली संघाच्या मात्र इथे आपण पाहू शकतोय खेळपट्टीवरती मात्र एडारा चेंडू बॅटर विशालसाठी फ्रेट पाहायला मिळतोय लो स्कोरिंग सामना आहे वन साइड इनिंग मध्ये हव्यात अशा मोठ्या धाबाच्या मात्र इथे उभारल्या नाही आहेत आणि कदाचित सिंगल डबल्सने जरी इथून रणनीती मोजली तरी सुद्धा सामना लवकरच चेस होऊ शकेल आडिवली संघाला ड्राईव्ह करतायत परफेक्ट मैदानावरती इथे 2 धाबेचा कॉल जो मात्र पुढे एकदा दिलाय आणि 2 धाबा 4 धाबा धावफलकावरती आहेत सामन्याचं इक्वेशन अजून देखील जिंकण्यासाठी 17 धाबेची आवश्यकता आहे हो हाफ ट्रॅकर बॉल सफल झाले आहेत विशाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय ज्याने सध्या चेंडूला पाठवून दिलंय फायनल बाउंड्री लाईनच्या पलीकडे बाहेर 4 धाबा आठ धाबा धावफलकावरती पहिला पेवन मध्ये मात्र इथून पुन्हा एकदा राजगृह आडवली टीमला हव्या तशा रन्स मिळत आहेत खेळपट्टीवरती विशाल फलंदाजी करतोय गोलंदाजीमध्ये देखील तितकाच बेस्ट खेळाडू आपण पाहाल अविनाश गोलंदाजी करत असताना बघायला मिळत आहेत जिथे नालिंबी टीम साठी भरपूर मोठी झुंज जे मात्र गोलंदाजीमधून करतोय अविनाश 8 धाबा स्कोर बोर्डला शपलोन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू समजला नाहीये अगदी अगोदरच मनस्थिती वेगळी होती शपलोन खेळण्याची शेड्यूलला थोडंसं पुढे नेलं थोडीशी हरकत राहिली गोलंदाज अविनाश खेळून लेग बाईज मधून सिंगल येते ओव्हर नंबर 1 चा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये 9 धाबा सामन्यामध्ये 12 चेंडू 12 ची गरज 12 बॉल्स 12 धाबा आज पुन्हा एकदा नवा विक्रम पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने अगदी या दोन्ही टीमच्या माध्यमातून कारण असा विक्रम आम्ही जरूर पाहिला अगदी ओमसाई आरेलाकर चषक होता तिथे मुरबाड तालुक्यातील खांडीचवाडी संघ आणि त्यांच्या विरोधात भिवंडी तालुक्यातील साखरवाडी क्रिकेट संघ तिथे फरक इतकाच होता की 11 चेंडू 11 धाबा आणि एक्झॅक्टली त्या धाबा तिथे गोलंदाजी करणाऱ्या खांडीचवाडी क्रिकेट संघाने रोखल्या होत्या आणि इथे आपण बघू शकतो फरक इतकाच आहे नेट टू नेट कट टू कट हे इक्वेशन बरोबर जर पाहायला गेलं तर बॉल टू रन असं आपल्याला बघायला मिळेल 9 धाबा स्कोर बोर्डला सामन्यामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटर विशाल फलंदाजी करतोय क्रिकेटमध्ये खरं तर वेळ बदलायला टाइम लागत नसतो आणि सध्या या मॅच मध्ये नालिंबी टीम वेळ बदलेल का आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सफल झालेत विशाल मैदानाच्या आतमध्ये हेच सांगतोय की अगदी तुमचं आज काही चालणार नाहीये कारण तुमच्या समोर आज वेगळे खेळाडू आहेत चेंडू पाठवल्या सरळ फायनल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार चार धाबा येत आहेत 13 धाबा धावफलकाला अवघ्या इथून आता 8 ची आवश्यकता सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपण बघू शकाल राजगृह आडिवली संघ अगदी या मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती जरूर दिसतोय 11 चेंडू 8 धाब्याची गरज वाटलं होतं सामना इथून डिफेन्स होईल पण आता असंच वाटतंय की हा सामना चेस होऊ शकतोय वेगवान चेंडू पुढे नेले समोर खेळपट्टीवरती विशालच्या विरोधात चांगला चेंडूचा वापर गोलंदाज मैदानावरती सुनील मैदानावरती गोलंदाजी करतोय व मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न इथे सरळ आपण बघू शकाल शॉट एक्सा कव्हर मध्ये चेंडू खेळून काढलाय फलंदाज विशालने सिंगल येईल 14 बनल्यात अंतर इथून 9 बॉल 7 धाब्याची आवश्यकता जिंकण्यासाठी अगदी राजगृह आडिवली टीमला बॅटर मैदानामध्ये गणेश फलंदाजी करतोय ज्याच्याकडे भरपूर चांगली ताकद जे आपण बघतोय पुढे ठेवल्या आणि समोर सरळ स्टँड अँड डिलिव्हर
खेळाडू कक्षाला दिली मानबंधना, जल्लोष होतोय अगदी